गुड आफ्टरनून मित्रांनो, आजच्या लाईव्ह ट्रेडिंग ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बँक निफ्टीमध्ये कॉल साईडला एंट्री घेतली होती व त्यामध्ये फर्स्ट ट्रेडमध्ये आपला लॉस झालेला आहे 350च्या आसपास व सेकंड ट्रेडमध्ये मी एक स्कॅल्पिंग ट्रेड घेतला होता, पण मला तो 196 197ला एक्झिट करायचा होता, परंतु मार्केटमध्ये स्ट्रॉंग डीप आला व लोअर प्राईसला माझी ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे। तर म्हणून इथे आपण एक छोटासा प्रॉफिट केला स्कॅल्पिंगमध्ये व पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला 300च्या आसपास लॉस झाला होता। तुम्ही इथे माझी पोझिशन बघू शकता, मी एकदा रिफ्रेश करून दाखवतो। तर आज आपल्याला टोटल 153चा लॉस झालेला आहे। काल आपण 740चा प्रॉफिट केलेला होता। याने तुम्हाला समजू शकता की कधी पण आपलं प्रॉफिट मोठा ठेवायचा व लॉस छोटा ठेवायचा। काही लोक असतात की लॉस होल्ड करत बसतात 1000 2000 3000, परंतु प्रॉफिट 250 आल्यावरतीच ट्रेडमधून बाहेर पडतात। परंतु कधी पण प्रॉफिट जास्त ठेवायचा व लॉस कमी ठेवायचा। तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व मी या ट्रेडचं ॲनालिसिस कसं केलं व कसे मॅनेज केले याबाबत आपल्याला कळेल व तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये याचं हेल्प होऊ शकतं। तर चला, मी जे आज ट्रेड घेतले होते त्यांच्या मागचं ॲनालिसिस बघू। बँक निफ्टीमध्ये मला फर्स्ट ट्रेड इथे भेटला होता या लेवलच्या आसपास। जसं काल पण मी ट्रेड केला होता की बँक निफ्टी एक फॉल झाला व एका लेवलला ब्रेकडाऊन देऊन पुन्हा तिथे रिटेस्टसाठी गेला व एक डोजी क्रिएट केली। त्या डोजीचा लो ब्रेक झाल्यानंतर मी ट्रेड घेतला होता व यामध्ये काल आपल्याला प्रॉफिट झालं होतं। तसंच आज मॉर्निंगच्या सेशनला झालं, बँक निफ्टी जोरात खाली पडला व ही जी त्याने रेजिस्टन्सला ब्रेकआउट देऊन जो सपोर्ट बनलेला होता त्या रेजिस्टन्सला पुन्हा त्याने ब्रेकडाऊन दिला व त्या लेवलला रिटेस्ट करण्यासाठी वर गेला व वर गेल्यानंतर याच लेवलला त्याने रिटेस्ट केलं व एक इन्व्हर्टेड हॅमरचं फॉर्मेशन केलेलं आहे। तर मला इथे सेल करायचं होतं, परंतु मी मार्केटमध्येच या लेवलच्या आसपास आलो। जर मी या टाईमला मार्केटमध्ये अवेलेबल असतो तर मी इथे सेल केलं असतं व यामध्ये आपलं टार्गेट हिट झालं असतं। तो ट्रेड माझ्याकडून हुकला व नंतर मी मार्केटमध्ये बघत होतो तर मार्केट खूपच कन्सोलेशन करत होतं या लेवलला व त्याने अगोदर या ट्रेंडलांचा ब्रेकडाऊन दिलेला होता यावाल्या। व मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे की कधी पण ब्रेकआउटच्या अगोदर कन्सोलेशन झालं पाहिजे। जर नंतर कन्सोलेशन होत आहे तर तो ब्रेकआउट फेल्युअरचे चान्सेस खूप जास्त असतात। आता आपल्याला बघायला मिळतं की बँक निफ्टीने हा ब्रेकआउट फेल करून एक चांगली अपसाईड मूव्ह दिलेला आहे। तर म्हणून मी याच मूव्हच्या एक्सपेक्टेशनमध्ये होतो, म्हणून बँक निफ्टीने इथे खूप टाईम कन्सोलेशन केल्यानंतर एक ब्रेकआउट दिला व इथे थोडं कन्सोलेशन करू लागला व कन्सोलेशन करता करता त्याने हा जो ब्रेकआउट दिला होता त्याच लेवलवरती येऊन सपोर्ट घेतला व इथे एक हॅमरचं फॉर्मेशन केलं। जेव्हा त्या हॅमरचा हाय क्रॉस झाला मी इथे बाय केला होता व स्टॉप लॉस ठेवलं होतं हॅमरचा लो व टार्गेट माझं होतं हे वालं 1:2च्या आसपास। परंतु बँक निफ्टीमध्ये खूप व्हॉलॅटिलिटी होती, कारण ही एक अशी रेंज होती तिथे बँक निफ्टीने खूप टाईम कन्सोलेशन घेतलं आहे, म्हणून इथे आज पण कन्सोलेशन झालं व यामध्ये आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे। यामध्ये माझी ॲनालिसिस चुकलेली नव्हती, कारण तुम्ही बघू शकता बँक निफ्टीने त्या लेवलला टच करून आजचा जो हाय होता त्याला सुद्धा क्रॉस केलेला आहे। म्हणून यामध्ये आपला एक 300च्या आसपास लॉस झाला व मी सेकंड ट्रेड इथे घेतला होता। इथे तुम्हाला दिसतं आहे ही जर ट्रेंड लाईन आपण खाली एक्सटेंड केली या लेवलला तर बँक निफ्टीने पुन्हा ब्रेकडाऊन दिला व पुन्हा त्या ट्रेंड लाईनच्या वर जाऊन ट्रेड करू लागला। जेव्हा तो वरती ट्रेड करत होता त्याने इथे एक बुलिश इन्गल्फिंग कॅन्डल बनवली व मी त्याच कॅन्डलच्या हायवरती बाय केलं व टार्गेट ठेवलं या रेंजच्या आसपास व स्टॉप लॉस होता इतका छोटा, म्हणून तो इथपर्यंत गेला। परंतु इथपर्यंत गेल्यानंतर मी हे सांगितलं होतं तुम्हाला की हा ऑप्शनचा प्रीमियम 197च्या आसपास मी ऑर्डर लावलेली होती व तो 196ला गेला व तिथूनच एक शार्प सेलिंग आपल्याला दिसत आहे। इथे तुम्ही बघू शकता की तो वर गेला व या रेंजला टच करून एकदम जोरात त्यामध्ये सेलिंग आली, म्हणून आपली ऑर्डर खाली एक्झिक्यूट झाली। नाहीतर इथे आपण आज जो लॉस केला आहे 150च्या आसपास तो पण रिकवर केला असता। परंतु ठीक आहे, मार्केट आहे, काल आपला दिवस होता आज नव्हता। परंतु हे बघू शकतात की काल आपण प्रॉफिट केला तो 750चा गेला, तर आज लॉस केला तो 150चा गेला। हा खूप मोठा फरक आहे की कधी पण प्रॉफिट जास्त करायचा व लॉस कमी करायचा, अशा प्रकारेच आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो। तर चला, आपण या व्हिडिओमधून काय शिकला असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण मी इव्हिनिंगला उद्या ट्रेड करण्यासाठी एक शॉर्ट अपलोड करणार आहे। ती शॉर्ट बघून उद्यासाठी निफ्टी व बँक निफ्टीच्या लेवल्स बघू शकतात। थँक्यू।